माझ्या सगळ्या मैत्रिणींना नमस्कार। मी आज घेऊन आलेले आहे खानदेशी आणि मराठवाडा पद्धतीची चवळीची दाण्यांची भाजी। चला तर बघूया आता। हे बघा, मी इथे लसूण, एक डिश चवळी घेतलेली होती, ओले दाणे, शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची। पहिले आपण चवळीचे दाणे शिजवायला टाकायचे एकीकडे आणि नंतर वाटणाची तयारी करणार आहोत आपण। हे बघा, दाणे शिजायला टाकले मी। आता वाटणाची तयारी करू। शेंगदाणे नेहमी कमी गॅसवरती भाजायचे, जेणेकरून भाजीचा रंगही चांगला येतो आणि खायलाही भाजी चवदार लागते। शेंगदाणे भाजून झाले। शेंगदाणे भाजल्यानंतर त्याची साल काढायचे। एकीकडे मी बघितलं चवळीचे दाणे शिजले की नाही। ओली चवळी आहे त्यामुळे एवढी वेळ जास्त घेत नाही शिजायला। वाटणाची तयारी करूया आता। शेंगदाण्याची साल काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे शेंगदाणे होते ते शेंगदाणे घालून घेतले। हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घालायचे। थोडासा लसूण शिल्लक ठेवायचा फोडणीसाठी। पाणी घालायचं थोडंसं। मिक्सरला वाटण बारीक करून घ्यायचं। आता फोडणी देऊन घेऊया। तेल घातलं, जिरे घालायचे आणि लसूण घालायचा, कोथिंबीर घालायची आणि जे वाटण केलं होतं ते आता घालायचे यात। वाटण एकीकडे कमी गॅसवरती परतून घ्यायचं। हळद घालायची, मीठ पण घालायचं। कमी गॅसवरती चांगलं वाटण परतू द्यायचं एकीकडे आणि दुसरीकडे आपली चवळी शिजतच आहे। वाटण परतलं त्यानंतर मी चवळी घालून घेणार आहे। हे बघा, चवळीचे दाणे घातले, कोथिंबीर घातली वरून। आपण आपल्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त टाकू शकता। ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता। नक्की करून पहा अशा पद्धतीची भाजी, तुम्हाला पण आवडेल आणि मला सांगा कमेंटमध्ये केली की नाही, कशी लागली। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, व्हिडिओ पाहत रहा, मस्त रहा, खात रहा। आज मी तुम्हाला मराठवाडा म्हणजेच माझ्या माहेरच्या साईडची रेसिपी दाखवली आहे।